विदर्भात मुख्यमंत्र्यांच्या प्रचाराचा सुपर संडे। चंद्रपूरचा अमरावतीमध्ये फडणवीसांचा भव्य रोड शो, तर अकोल्यामध्ये जाहीर सभा। अमरावतीमध्ये भुयारी गटार, महापालिका इमारतींसह जी कामं हाती घेतली ती पूर्ण करू, फडणवीसांचं आश्वासन। मुंबईकरांसाठी शब्द ठाकरेंचा, ठाकरे बंधूंकडून शिवशक्तीचा वचननामा जाहीर। 20 वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात, मुंबईचा महापौर मराठीच होणार, राज ठाकरेंकडून पुनरुच्चार। हा वचननामा नाही तर अपचननामा, आम्हीही भ्रष्टाचाराचा कारनामा म्हणून पुस्तक काढणार आहोत। ठाकरे बंधूंच्या वचननाम्यावर आशिष शेलारांची टीका। उद्धव ठाकरेंचा भाजपच्या मुंबई अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल। ठाकरेंकडून अमित साटम यांच्यावर टीका करताना चाटम असा उल्लेख। उद्धव ठाकरेंनी मला नाही तर प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, अपमान केलाय। उद्धव मामूंचा महापौर झाल्यास मुंबईचा पाकिस्तान होईल, अमित साटम यांचा पलटवार। चौकशी आयोगाच्या मान्यतेशिवाय बिनविरोध पार पडलेल्या जागांबाबत निकाल जाहीर करू नका, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश। बिनविरोध निवडणुकीचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाला पाठवावा लागणार। सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीच आलेलं नाही, पश्चिम बंगालमध्ये बिनविरोधाला आक्षेप, महाराष्ट्रामध्ये का नाही? राज ठाकरेंचा भाजपला सवाल, तर जनतेच्या कोर्टामध्ये आमचे उमेदवार निवडून आले, बिनविरोधावरील आक्षेपावर फडणवीसांचं उत्तर। राज्यात झुंडशाही सुरू, लोकशाही संपली, दमदाटी करणाऱ्या राहुल नार्वेकरांचं निलंबन करा, गुन्हा दाखल करा। उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, बिनविरोध निवड झालेल्या वॉर्डाची प्रक्रिया रद्द करून पुन्हा निवडणुकीची मागणी। मुंबईत उद्धव ठाकरेंना भाजपचा धक्का, माजी महापौर शुभा राऊळ यांनी घेतली प्रवीण दरेकर आणि आशिष शेलारांची भेट, राऊळ भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। अमित ठाकरेंसमोर मृत बाळासाहेब सर्वदेंच्या मुलांचा टाहो, कुटुंबियांचा आक्रोश। मुख्यमंत्र्यांनी एक दिवस प्रचार सोडून सर्वदेंच्या कुटुंबियांना येऊन भेटावं, अमित ठाकरेंची मागणी। अजित पवार आणि शिंदेंना सोबत घेतल्याचा भाजपला पश्चाताप, निवडणुकीनंतरचा पश्चाताप उघडपणे दिसेल। पश्चातापाच्या उद्रेकानंतर राजकारणामध्ये उलथापालथ होईल, संजय राऊतांचा दावा। संजय राऊत सर्व तथ्यहीन बोलतात, माहितीवरील राऊतांच्या आरोपानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। भाजप विश्वासाला पात्र नाही, त्यांनी आम्हाला गाफील ठेवलं, शिवसेनेला फसवणार हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, रवींद्र धंगेकरांचा आरोप। ठाण्यामध्ये बिनविरोधसाठी मवियाच्या उमेदवारांवर दबाव, अविनाश जाधवांनी पोलिसच उमेदवाराला शिंदेंच्या घरी नेत असल्याचा व्हिडिओ दाखवला। विरोधकांचे अर्ज माघारी घेणारे अनेक उमेदवार ठाणे सोडून पळून गेल्याचाही दावा। बिग बॉस मराठी 3चा उपविजेता जय दुधाणेला अटक, 5 कोटींच्या फसवणूक प्रकरणामध्ये ठाणे पोलिसांची कारवाई, बनावट कागदपत्र तयार करून दुकानं विकल्याचा आरोप, दुधाणेच्या कुटुंबाचीही चौकशी। छत्तीसगडच्या सुकमा आणि बिजापूर जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांच्या कारवाईमध्ये 14 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृत नक्षलवाद्यांचा आकडा वाढण्याची शक्यता। सिन्नर तालुक्यामधील शिवडे गावामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, झटापटीमध्ये शेतकरी आणि बिबट्या दोघेही विहिरीमध्ये कोसळले। परिसरामध्ये एका लहान मुलावर हल्ला झाल्याची माहिती, ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप। सिंधुदुर्ग विमानतळ आता 24 तास खुलं राहणार, विमानतळ पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित करण्यासाठी अनुकूल यंत्रणा आता पूर्णपणे कार्यरत, कोकणामध्ये येणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार।